आज चिमूटभर मीठ या चॅनलवर मी पुणेकरांना आवडते त्या प्रकारची मिसळ बनवायचा प्रयत्न केला आहे. पुण्यातल्या मिसळमध्ये पोहे किंवा पोह्याचा चिवडा घालण्याची पद्धत आहे. म्हणून मी आधी पातळ पोह्यांचा चिवडा, मग 2 चमचे उकडलेल्या बटाट्याची भाजी, मग फरसाण आणि मग उसळीचा बनवलेला कट टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे लिंबू पिळून मिसळ छान एकत्र केली. पुण्यात मिसळीबरोबर ब्रेड स्लाईस खाण्याची पद्धतही आहे. तीच मी इथे वापरली आहे. झणझणीत पुणेकरांची मिसळ कशी बनवायची ते पाहूयात. प्रथम मी 2 मध्यम आकाराचे बटाटे एका कुकरमध्ये 3 शिट्टी लावून शिजवून घेतले. बटाटे थंड झाल्यावर एका कढईत मध्यम आचेवर 1 चमचा तेल, मोहरी, जिरे, अर्धी मिरची फोडणीला टाकली. त्यात अर्धा बारीक उभा चिरलेला कांदा टाकून 2 मिनिटे लालसर परतून घेतला. त्यात हातानेच उकडलेले 2 बटाटे कुस्करून घातले आणि अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून भाजी हलवून 2-3 मिनिटे झाकून ठेवली. भाजीला वाफ आल्यानंतर त्यात अर्धा चमचा कोथिंबीर घालून भाजी बाजूला काढून ठेवली. आता एका कुकरमध्ये 1 चमचा तेल घालून त्यात एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घातला. तो 2 मिनिटे हलवून लालसर करून घेतला आणि मग त्यात एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालून चवीप्रमाणे मीठ घालून मिश्रण छान हलवून घेतलं. कुकर 2-3 मिनिटे मध्यम आचेवर झाकून ठेवला. झाकून ठेवल्यामुळे कांदा टोमॅटो थोडे मऊ झाल्यावर त्या मिश्रणात अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि चिमूटभर हिंग घालून मिश्रण परत एकदा हलवलं. आता त्या मिश्रणात 2 वाट्या मोड आलेली मटकी घालून चवीप्रमाणे मीठ घालून मिश्रण परत एकदा हलवलं. त्यात अर्धा ते पाऊण लिटर पाणी घालून 1 चमचाभर कोथिंबीर टाकून मिश्रण हलवून कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या घेऊन मटकीची उसळ शिजवून काढली. कुकर थंड व्हायला बाजूला काढून ठेवला. आता मिसळीसाठी जी चव गरजेची असते त्यासाठी हे वाटण खूप महत्त्वाचं आहे. त्या वाटणासाठी अर्धी वाटी किसलेलं खोबरं एका कढईत लालसर होईपर्यंत भाजलं. ते करपू न देता छान भाजून घेणं महत्त्वाचं आहे बरं का. नंतर ते थंड व्हायला मिक्सरच्या भांड्यात बाजूला काढून ठेवलं. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तेलात 5-6 लसणाच्या पाकळ्या, 3-4 काळे मिरे, 2 लवंगा, 1 विलायची, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा धने, 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस घालून मिश्रण 2-3 मिनिटे मंद आचेवर भाजले आणि ते मिक्सरच्या भांड्यात थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवले. आता त्याच कढईत एका मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा 2 मिनिटे लालसर होईपर्यंत भाजून घेतला. त्याच कांद्यात एक मध्यम आकाराचा कापलेला टोमॅटो घातला आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिश्रण हलवून 2-3 मिनिटे झाकून शिजवून घेतलं. शिजवल्यामुळे मिश्रण मऊ झालं. मिश्रण थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटण मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेतलं. आता एका कढईत 2 चमचे तेल घेऊन त्यात 1 चमचा तिखट आणि 1 चमचा मटण मसाला जो व्हेज असतो तो टाकून त्यात मिक्सरमधले आपण आत्ता बारीक केलेले वाटण 3-4 मिनिटे तेल सुटेपर्यंत हलवून घेतलं. त्यात आपण
कुकरमध्ये मगाशी शिजवलेली मटकीची उसळ टाकली आणि अंदाजाने त्यात अर्धा ते पाऊण लिटर अजून पाणी घातलं आणि मिश्रण हलवून घेतलं. आता आपल्या उसळीची चव बघून चवीप्रमाणे मीठ आणि टोमॅटोमुळे मिसळ थोडीशी आंबट झाली, त्यामुळे 1 चमचाभर गूळ पावडर टाकून मिश्रण हलवून घेतलं. त्यात 1 चमचाभर कोथिंबीर टाकून मिश्रण 5-6 मिनिटे उकळून घेतलं. आपली पुण्याची झणझणीत मिसळ तयार आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.